माझं नाव सीमा. मी एका खेडेगावात जन्माला आलेली एकत्र कुटुंबातील मुलगी होते. माझ्या घरात आजी-आजोबा, काका-काकू, त्यांची मुलं, माझे आई-बाबा असे सगळे राहत होते. माझ्या काका-काकूंना फक्त 2 मुलेच होते आणि माझ्या आई-बाबांना मी आणि माझा भाऊ असे आम्ही दोघं. मी घरात एकटीच मुलगी असल्याने माझे खूप लाड व्हायचे. माझ्या घरच्यांनी माझ्यावर शिक्षणाचे कुठलेच प्रेशर टाकलं नाही. माझ्या आजोबांचं एक मोठा बिझनेस असल्यामुळे आमच्या घरात कशाचीच कमी नव्हती. त्यामुळे माझं लहानपण हे अगदी मजेत गेलं. पण आम्ही खेडेगावात राहत असल्याने माझी आजी आणि घरातले सगळे खूप जुने विचारांचे होते. ते मला कधीच घराबाहेर पडू देत नव्हते. घरी मी खूप बोर होत होते आणि त्यात एकटीच मुलगी असल्याने मला घरात करमत नसायचे. असं तसं करत माझी 10वी संपली आणि मी कॉलेजला जाऊ लागले. माझं कॉलेज आमच्या गावापासून थोडं दूर एका शहरात होतं. मला कॉलेजला जायला सोडवायला माझे भाऊ मला यायचे आणि घरी जाताना मला माझे भाऊ घ्यायला येत असत. मला कॉलेजच्या मैत्रिणी होत्या, पण त्याही शहरातच राहत होत्या. त्यामुळे घरी आल्यानंतर मला बोर होत होतं. आता माझं कॉलेज शेवटचं वर्ष चालू होतं. लहानपणापासून आत्तापर्यंत मला घरच्यांनी एकदाही शाळेत किंवा कॉलेजच्या ट्रिपला पाठवलं नव्हतं. एक दिवस आमच्या कॉलेजची ट्रिप जाणार होती, पण माझ्या घरातले मला ट्रिपसाठी पाठवायला तयार नव्हती. माझी आजी तर म्हणत होती की ट्रिपला गेल्यानंतर तिथे येणे काहीतरी चुकीचं केलं तर आपली इज्जत धुळीला मिळेल. सगळेजण आजी आजोबांच्या पुढे एक शब्दही बोलत नव्हते, पण मी ठरवलं यावेळी काहीही करून ट्रिपला जाणारच, कारण यापुढे मला ते दिवस बघायला मिळणार नव्हते. मी सगळ्यांना विनंती केली, सगळ्यांच्या पाया पडले, पण माझं कोणीही ऐकायला तयार होत नव्हतं. मग मी 2 दिवस जेवणही सोडून दिलं. मला खूप अशक्तपणा आला होता. मला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं. तेव्हा कुठे घरचे आणि आजी माझ्या ट्रिपसाठी तयार झाली. आजीने मला ट्रिपला जाण्यासाठी होकार दिल्यानंतर मी खूप खुश झाले होते. मला काय करू आणि काय नको करू असं झालं होतं. आमची ट्रिप 3 दिवसासाठी जाणार होती आणि त्यासाठी मला खूप सारी शॉपिंग करायची होती. म्हणून मी माझ्या भावाला घेऊन शॉपिंगसाठी शहरात गेले. आम्ही एका मॉलमध्ये गेलो आणि मी तिथे खूप सारी शॉपिंग केली. खूप सारे कपडे आणि खूप सारे खाण्याचे पदार्थ घेतले. मी कपडे जरा मॉडर्न पद्धतीचे घेतले होते, पण मी ते घरात कोणालाच दाखवले नव्हते. ट्रिपला आल्यानंतर मी तिथे खूप मजा केली. तिथे दुसऱ्या कॉलेजची देखील मुलं-मुली आली होती. त्यातीलच प्रतीक नावाचा एक मुलगा माझ्याकडे सारखा बघायचा. जेव्हा माझं त्याच्याकडे लक्ष जायचं तर तो माझ्याकडे बघून हसायचा. असं तसं करत आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आला आणि चक्क प्रतीक माझ्याजवळ येऊन मला म्हणाला की मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे, पण इथे वेळ खूप कमी आहे. मला तुझा मोबाईल नंबर देशील का? माझ्याही मनात प्रतीकबद्दल ओढ निर्माण झाली आणि आम्ही दोघे आता दुरावणार होतो या काळजीने मीही अस्वस्थ होते. पण त्याने जेव्हा माझ्याकडे स्वतःहून नंबर मागितला तेव्हा मात्र मी खूप खुश झाले आणि त्याला लगेच मी माझा मोबाईल नंबर देऊन टाकला. तरी फोन जेव्हा मी घरी आले तेव्हा मी रात्रंदिवस प्रत्यक्ष फोनवर बोलत बसायचे. आम्ही दोघे इकडच्या तिकडच्या खूप साऱ्या गप्पा मारायचो. एक दिवस प्रतीकने मला भेटायला बोलवलं, पण मला घरातून एकटीला बाहेर जायला परवानगी नव्हती. मला काय करावे काही कळेना. मग मला एक युक्ती सुचली. माझा भाऊ मला कॉलेजला सोडवायला येत होता. मग त्यांनी मला कॉलेजला सोडलं आणि तो निघून गेला. मग मी कॉलेजला न जाता सरळ प्रतीकला भेटायला गेले. आमचा खूप मोठा बिझनेस असल्याने त्या शहरात मला देखील ओळखत होते. म्हणून मी प्रतीकला एखाद्या सेफ ठिकाणी घेऊन जायचं सांगितलं, जेणेकरून तिथे मला कोणी ओळखणार नाही. पण मी आणि प्रतीक तिथे गेल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला, कारण प्रत्येक मला एका घरी घेऊन आला होता. त्या घराला कुलूप होते, म्हणजे त्या घरात कोणीही नव्हतं. मी त्याला विचारलं की हे घर कोणाचं आहे? तर प्रतीक म्हणाला, हे घर माझ्या मित्रांचं आहे. त्याच्या घरचे सगळे गावाला गेले आहेत आणि तो कॉलेजला गेला आहे. तुला इथे कोणीही बघणार नाही. मलाही त्यांचं बोलणं पटलं आणि आम्ही घरात गेलो.
घरात मी आणि प्रतीक आम्ही दोघेच होतो. मला त्याची खूप लाज वाटू लागली, म्हणून मी खूप शांत बसले होते. मला आता प्रतीकसमोर काय बोलावं आणि कसं बोलावं हे देखील कळत नव्हतं. तोही थोड्या क्षणापुरता शांत बसला होता. आमच्या दोघांमध्ये एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि ते भावना आमच्या दोघांच्याही मनातून लावारससारखी बाहेर येऊ लागली. मग प्रतीकनेच पुढाकार घेतला आणि तो माझ्या जवळ आला. त्याने मला अलगद मिठी मारली, तसं मीही त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्यामध्ये आता मी सर्व काही विसरून गेले होते. मला एक वेगळाच आनंद मिळत होता. तो माझ्यावर प्रेम करू लागला होता आणि मी त्याला प्रतिसाद देत होते. त्याने त्याचे हात माझ्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. मला ते सगळं खूप भारी वाटत होतं. असं कसं करत त्याने मला बेडवर झोपवलं आणि मला निर्वस्त्र करून माझ्यावर प्रेम करू लागला. मीही त्याच्या प्रेमामध्ये ओलीचिंब झाले होते. 2-3 तास कसे गेले आम्हा दोघांनाही कळत नाही. प्रतीक माझं पहिलं प्रेम होता आणि आता आम्ही दोघं मनाने आणि शरीराने सुद्धा एक झालो होतो. सगळं काही झाल्यावर माझं लक्ष घड्याळाकडे गेलं. तेव्हा मी भानावर आले आणि प्रतीकला म्हणाले, आपलं कॉलेज आता एवढ्यात सुटेल. माझा भाऊ मला घेण्यासाठी येणार आहे. त्या अगोदर मला तिकडे पोचायला हवं. मग मी आणि प्रतीकने पटकन आवरलं आणि तिथून सटकलो. तसं थेट माझ्या कॉलेजवर पोहोचलो. मी गेटजवळ उभीच राहिले, जेणेकरून माझ्या भावाला वाटावं की मी त्याची वाट बघत गेटवर उभी आहे. तेवढ्यात माझा भाऊ आला आणि मी त्याच्यासोबत घरी आले. मी आता प्रतीकच्या स्वप्नात रंगून गेले होते. काही केल्या तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. त्या दिवशी प्रतीकने मला लग्नाचं वचन दिलं होतं. तो लवकरच माझ्यासोबत लग्न करणार होता. माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष असल्यामुळे माझ्या घरचे हे माझ्यासाठी लग्नासाठी स्थळ बघायला लागले होते. मला खूप टेन्शन आलं होतं. मी प्रतीकला म्हणाले, तू लगेच माझ्या घरी येऊन माझ्या घरच्यांना आपल्या लग्नासाठी मागणी घाल. नाहीतर माझे घरचे माझं लग्न दुसऱ्या कोणासोबत तरी लावून देतील. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्यावर प्रतीक मला म्हणाला, तू काही काळजी करू नकोस. मी लवकरच माझ्या घरच्यांना घेऊन तुझ्या घरी लग्नाची बोलणी करायला येतो. आता मी फक्त प्रतीकच्या विश्वासावर बसले होते की तो येईल आणि मला लग्नासाठी मागणी घालेल. असेच दिवस निघून जात होते, पण प्रतीक मात्र काहीतरी कारण सांगून घरी येण्यास टाळाटाळ करत होता. मग एक दिवस मला बघण्यासाठी एक स्थळ आलं होतं. तो मुलगा आमच्या घरच्यांना खूप आवडला होता, कारण त्याच्या घरची परिस्थिती चांगली होती आणि मुलगाही शिकलेला आणि बिझनेसमॅन होता. माझ्या घरच्यांनी माझं लग्न त्याच्यासोबत ठरवलं होतं. मला काय करावं काही कळेना. त्या दिवशी मी प्रतीकला खूप फोन केले, पण त्याचा फोन मला बंद लागत होता. मला काहीच कळत नव्हतं. प्रतीक असं का वागत आहे? त्याला काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मला प्रतीकची खूप काळजी वाटू लागली. मग मी स्वतःहूनच त्याला भेटण्यासाठी गेले, तर तो तिथे नव्हता. मी आजूबाजूला आणि त्याच्या मित्रांकडे चौकशी केली, तर मला असं समजलं की तो हे गाव सोडून निघून गेला आहे. माझ्यावर आता खूप मोठं आभाळ घसरलं होतं, कारण मला प्रतीक असं न सांगता कसा काय निघून जाऊ शकतो? मी खूप रडू लागले, पण त्याचा काही फायदा होत नव्हता. मग थोडे दिवस झाल्यानंतर मला प्रतीकचा फोन आला. मला त्याचा फोन आलेला बघून खूप आनंद झाला. तो पण प्रतीक फोनवर जे काही बोलला ते कळून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण तो म्हणत होता की माझ्याही घरातल्यांनी एका मुलीसोबत लग्न ठरवलं आहे आणि आता मी त्या मुलीसोबतच लग्न करून परदेशात माझ्या काकांकडे जाणार आहे आणि तिकडे सेटल होणार आहे. प्लीज मला यापुढे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. असं बोलून त्याने फोन ठेवून दिला. त्यातच मला कळालं की मला प्रतीकपासून दिवस गेले आहेत. मी आता खूप घाबरले होते, कारण प्रतीक तर मला धोका देऊन पळून गेला होता आणि 1-1 महिन्यांनी तर माझं लग्न होतं. मग मी कोणालाही न सांगता एका दवाखान्यात गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरने मला ओळखलं. त्यांनी माझं पूर्ण नाव सांगितलं आणि मला म्हणाले, तू त्याचीच मुलगी ना? मी शरमेने मान खाली घातली आणि म्हणाले, हो. डॉक्टर म्हणाले, तुला दिवस गेले आहेत. ही गोष्ट तुझ्या घरच्यांना माहीत नाही का? तर मी म्हणाले,
हो, त्यांना माहीत नाही आणि त्यांना मला कळूही द्यायचं नाही. मग डॉक्टरने मला कारण विचारलं. त्यावर त्यांना मी सगळं काही खरं खरं सांगितलं. आता माझी सगळी परिस्थिती त्यांना समजली होती. मग मी डॉक्टरांपुढे हात जोडले आणि म्हणाले, काही करा आणि मला या संकटातून बाहेर काढा. माझ्या घरच्यांना जर ही गोष्ट समजली तर त्यांना खूप वाईट वाटेल. मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. मी असं बोलल्यानंतर डॉक्टर माझ्याजवळ आला आणि चक्क तो माझ्या अंगाला हात लावू लागला. मला कसं तरी झालं होतं. मग डॉक्टर मला म्हणाला की मी तुला यातून मोकळं करतो, पण तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. मी त्याला म्हणाले, तुम्ही जे काही बोलता ते मी करायला तयार आहे, पण मला लवकरात लवकर यातून बाहेर काढा. मग डॉक्टरने माझ्यापुढे जी अट ठेवली ते ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण डॉक्टर म्हणत होता की मला तू आवडली आहेस, मला तुझं शरीर पाहिजे आहे. जेवढं तुम्हाला शरीर सुख देशील तेवढं लवकरात लवकर मी तुला यातून बाहेर काढेल आणि कोणाला सांगणारही नाही. माझ्यापुढे काही पर्याय नव्हता. मी नकळत त्याला होकार दिला आणि त्या क्षणी त्याने माझ्यासोबत सर्व काही केले. त्याने सर्व प्रकारे त्याची शरीर भूक भागवून घेतली आणि मी माझ्याकडून 1,00,000 रुपये देखील घेतले आणि मग त्याने माझं अबॉर्शन केलं. घरी आल्यानंतर मला खूप लाजिरवाणी वाटत होतं. मी कोणाला तोंड दाखवायची लायकीची राहिली नव्हते. आता माझ्या लग्नाला थोडे दिवस राहिले होते. माझ्या घरचे माझ्या लग्नाच्या तयारीत मग्न होते, पण मी मनातून प्रतीकला काढून टाकू शकत नव्हते. त्याची मला सारखी आठवण येत होती. मग असं तसं करत माझ्या लग्नाचा दिवस आला आणि माझं लग्न झालं. लग्नाच्या रात्री मी माझ्या रूममध्ये बसले होते. मी मनात विचार करत होते, माझा नवरा पण आता येणार आणि त्याला पाहिजे तसं शरीर सुख उपभोगणार. माझं मन आता दगड झालं होतं. माझ्या मनात आता कसल्याच भावना राहिल्या नव्हत्या. मला त्या क्षणी कुठेतरी पळून जावं असं वाटत होतं. तेवढ्यात माझा नवरा विजय तिथे आला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. त्याच्याने माझे हृदय जोरजोरात धडधड करत होतं. प्रेमाने नाही तर भीतीने. पण विजय मात्र तसा नव्हता. तो माझ्याजवळ येऊन बसला. त्याने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि काही करण्याआधीच त्याने माझ्या बोटात डायमंड रिंग घातली आणि म्हणाला, हे तुझं आपल्या पहिल्या रात्रीचं गिफ्ट. त्यानंतर त्याने माझ्याशी थोडाफार प्रेमाच्या गोष्टी केल्या. नंतर मला समजवलं की तो खूप मोकळ्या मनाचा माणूस आहे. त्याच्या बोलण्यातून मला निरागसपणा आणि निस्वार्थी प्रमाण दिसत होतं. त्याचं सगळं बोलून झाल्यावर तो मला म्हणाला की दिवसभराच्या धावपळीने खूप थकून गेली असशील तू फ्रेश होऊन तुझे कपडे चेंज करून घे आणि मी तुझ्यासाठी दूध घेऊन आलो आहे, ते पी आणि झोप. असं बोलून तो झोपी गेला. मला आता किती दिवसातून खूप मोकळं असं वाटत होतं. कोणीतरी मला समजून घेणारा माणूस मिळाला आहे याची जाणीव झाली होती. मग त्या रात्री मी ठरवलं की आता विजयला आपण गमवायचं नाही आणि त्याला भरपूर प्रेम देऊन आपलंसं करायचं. मग मी दुसऱ्या दिवसापासून माझे सर्व विसरले आणि मी विजयला आणि त्याच्या घरच्यांना आपल्यास करण्यास व्यस्त झाले. विजयच्या घरचे सगळेच खूप चांगली माणसं होती. त्या घरी मला कधी कुठल्याच गोष्टीची कमी भासत नव्हती. विजय माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि मी माझा सर्व भूतकाळ मागे ठेवून त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागले. मला आता माझ्या चुकीची जाणीव झाली होती. मी माणसं ओळखायला चुकले होते. मला आता हे कळून चुकलं होतं की आपल्या घरची लोक हे आपल्याला कधीही चुकीच्या माणसाच्या हवाली करणार नाहीत. आपण जर त्यांचं ऐकलं तर